नाशिकचे हेमंत गोडसे आणि हिंगोलीचे हेमंत पाटील वर्षा निवासस्थानी दाखल। मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक सुरू। नाशिकची जागा सोडल्यास सेनेची ताकद कमी होईल, सेना नेत्यांचा सूर। महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेच्या 14 जागा मिळणार, पण उमेदवार निश्चित करताना विश्वासात घेण्याची भाजपची अट, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा विदर्भातून महाराष्ट्रातील प्रचार सुरू करणार। अमित शहा 6 एप्रिल तर पंतप्रधान मोदी 10 आणि 14 एप्रिलला सभा घेणार। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, महाराष्ट्र भाजप प्रभारी दिनेश शर्मांचं सूचक विधान, तर फडणवीसच राज्य भाजपचं नेतृत्व करतात, वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया। उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर बावनकुळेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। वर्ध्यामध्ये अमळ काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। शरद पवारांसह अनिल देशमुखही रॅलीत सहभागी। कुठलंही बटन दाबलं तर मत कमळालाच मिळतं, हिम्मत असेल तर भाजपने ईव्हीएम काढून निवडणूक घ्यावी, संजय राऊतांचं भाजपला पुन्हा एकदा आव्हान। रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे उघड करणार अनिल परब यांचा घणाघात, तर खेडमधील नगरपालिकेचा भूखंड कदमांनी लाटल्याचाही केला आरोप। अशोक चव्हाणांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता, नाना पटोले यांचा गंभीर आरोप। राज्यातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर, नागपुरात तापमान 41 अंशांवर, तर पुणे आणि कोल्हापुरातही सूर्याचा प्रकोप।